सुद्धा निघत नाही. त्याचं नाव एकाच गोष्टीसाठी निघतंय, काय? माझ्या राजानं ज्याला पळो की सोळो करून सोडलो तो औरंगजेब, एवढंच त्याचं नाव निघतं. ऐका मला काय सांगायचंय. बाकीच्या राजामध्ये आणि शिवाजी राजामध्ये पहिला जो फरक आहे ना, तो पहिला फरक लिहून घ्या. तुम्ही इतिहास वाचला, इतिहास ऐकलाय, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण दुर्दैव आहे काय या महाराष्ट्राच्या मातीचं, आम्हाला इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा कितका माहिती आहे, आमच्या सोयीपुरता माहिती आहे. त्यातल्या त्यात तलवारीचा इतिहास आम्हाला पाठ झाला. इथं बसलेल्या पोरांना जर इतिहासातल्या प्रमुख गोष्टी सांग म्हणले की त्या 4 गोष्टी पटकन सांगते. अफजल खानाचं पोट, शाहिस्ते खानाचं बोट, सुरतेची लूट आणि आग्र्याची सूट. म्हणजे पोट ते बोट आणि लूट ते सूट हा इतिहास आम्हा सगळ्यांना माहिती आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलंय हे वेगळे पण पहिल्यांदा समजून घ्या. शिवरायांची जयंती करण्याच्या पाठीमागचं कारण, शिवरायांना राजा म्हणून स्वीकारण्याचं कारण आणि छत्रपती शिवाजी महाराज अजरामर राजे झाले याचं एकमेव कारण असं आहे. बाकीच्या राजामध्ये आणि शिवाजी राजामध्ये पहिला फरक काय? बाकीच्या राजाचं वैशिष्ट्य असं होतं, एखादा राजा जर राजा झाला तर तो राजा बापाच्या गादीवर बसून राजा व्हायचा. नीट ऐका, एखादा राजा जर राजा झाला तर तो आपल्या बापाच्या गादीवर बसायचा. म्हणजे आताच्या भाषेत सांगायचं झालं तर बाप खासदार आणि पोरगा आमदार, बरोबर आहे का नाही? कमीत कमी जिल्हा परिषद इथपर्यंत. बरं का, मला राजकारणावर बोलायला आवडत नाही, कारण सध्या मी राजकारणावर बोलो एवढे चांगले दिवस राजकारणाला नाहीत. नीट समजून घ्या. ऐका मला काय सांगायचं ते. बाकीचा राजा हा बाप मेला की त्याच्या गादीवर त्याचा पोरगा बसायचा, म्हणजे आयत्या गादीवर बसायचा. आयतं राज्य निर्माण झालेलं त्याच्यावर फक्त राजा म्हणून मिरवायचा. आपल्या ग्रामीण भाषेत सांगायचं झालं तर बाकीचे राजे आयत्या पिठावर रेगोट्या मारणारे होते, आपल्या एकदम बोली भाषेत. आणि आयत्या पिठावर रेगोट्या मारणं लई सोपं आहे. आता बी गावातले म्हातारे तरण्या पोराली काय म्हणतात, हे बघ, तुझ्याच्यानं कमी होत नसलं तर कमवू, पण मी जे कमविलंय ते गमवू नको. मग ती इज्जत असेल, जमीन असेल, पैसा असेल, नाव असेल, रुबाब असेल, जे काय असेल ते असेल. आयत्या पिठावर रेगोट्या मारणं सोपं असतं. स्वतःची भाकर स्वतः निर्माण करून ती भाकर दुसऱ्याच्या ताटात वाढणं हे जगातलं सगळ्यात अवघड काम असतं. बाकीचे राजे बापाच्या गादीवर बसायचे. या जगाच्या इतिहासातला पहिला राजा, ज्या राजानं स्वतःची राजगादी स्वतः निर्माण केली, त्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून वेगळे पण समजून घ्यायचंय ना. इथं बसलेल्या पोरांनी शिवाजी महाराजांना आदर्श मानायचंय ना, तर त्यातला पहिला आदर्श मानायचा की छत्रपती शिवरायांनी स्वतःचं कर्तृत्व अगोदर सिद्ध केलं. म्हणून इथं बसलेल्या पोरांनी पहिला आदर्श राजाच्या जीवनातून काय घ्यायचा? स्वतःचं अस्तित्व आपण स्वतः निर्माण केलं पाहिजे. कोणी म्हणलं नाही पाहिजे माझ्यामुळं जे काय आहे ते माझ्यामुळं, मग तुला कस काय नाही तुझ्यामुळं, याचा सुद्धा विचार करा ना तुम्ही. म्हणून दुसऱ्यांनी म्हणण्यापेक्षा स्वतःचं कर्तृत्व स्वतः सिद्ध करण्याचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांचा. दुसरे एक वेगळे पण लागून सांगून जातो. शिवाजी महाराज राजे झाले आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं. तोरणा किल्ला ताब्यात आला आणि तोरणा किल्ला ताब्यात आल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सगळीकडे व्हायला लागलं. गावागावात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जायला लागलं. पण एक दुर्दैव सांगू का दादा तुम्हाला मोकळं, छत्रपती शिवाजी महाराजांना दुश्मनांनी स्वीकारलं. बरं, दुश्मनांनी स्वीकारलं, पण दुर्दैव महाराष्ट्राचं, छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्रातल्याच लोकांनी स्वीकारलं नाही. आपलेच लोक काय म्हणत होते माहिती का? होत नसते रे, एवढ्या मोठ्या बादशाच्या समोर कुठं आपला मेळ लागत असते का? अरे तो बादशाह आहे, भले भले गार झाले त्याच्यासमोर, आणि कोणी बी उठून राजाहून जमत. ही वस्तुस्थिती आहे. इतिहास वाचा. म्हणजे शिवाजी महाराजांच्या चरित्रातून दुसरा आदर्श काय घ्यायचा? काही काही पोरांच्या मनात फिलिंग असते बघा, माझ्यात लय क्वालिटी रे पण गावाला किंमत नाही. नाही गाव मला ओळखीलच नाही अजून गावानं मला. आणि तुम्हाला मोकळं सांगू का, तसंच असते. घर की मुर्गी दाल बराबर. गणेश दादा, मी माझ्या तालुक्यात कार्यक्रमच करीत नाही, गावात तर करीतच नाही मी. माझ्या गावातले मित्र यंदा मला म्हणले शिवजयंतीचं व्याख्यान तू कर 50 घे. मी म्हणलं 1 लाख पट्टी देतो, पण मला नको, कारण मी भाषणाला पुढं उभं राहिलो की खालून लोक म्हणतात बरं असं आहे का, बरं आता तू सांगा मला कसं असते आणि काय नाही ते, तू सांग आता आम्हाला भजन कसं करायचं आणि परमार्थ कसा करायचा. त्याच्यामुळं बुवा राहू द्या, बरोबर आहे का नाही. म्हणून नेहमी म्हटलं जातं
कौतुक लांबच्या लोकांकडून होतं, जवळच्या लोकांचा अर्धा वेळ नावं ठेवण्यात आणि संशय घेण्यात जातो. पण छत्रपती शिवाजी महाराजांकडून इथं बसलेल्या प्रत्येक माणसानं, प्रत्येक पोरानं काय प्रेरणा घ्यावी की जी लोक सुरुवातीला आपल्याला स्वीकारत नाहीत, आपलं कर्तृत्व सिद्ध झाल्याच्या नंतर तीच लोक आपली महाआरती करायला तयार होतात. त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. हा एक आदर्श माझ्या समोर बसलेल्या सगळ्या पोरांनी घ्यावा, हा आशावाद तुमच्या समोर व्यक्त करतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातल्या सगळ्या घटिका सगळ्यांना माहिती आहेत. 19 फेब्रुवारी 1630 छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म बाबा. आणि पुण्यामध्ये गाढवाचा नांगर फिरलेला आहे, तिथं माँसाहेब जिजाऊंनी जाऊन प्रतिकात्मक स्वरूपात सोन्याचा नांगर फिरवावा आणि सुरू व्हावी घोडदौड स्वराज्याची. आणि स्वराज्याच्या घोडदौडीमध्ये घडलं काय, छत्रपती शिवाजी महाराज बाल्यावस्थेत आहेत. म्हणजे हे कसे पोर आहेत, ह्यांना काही घेणं देणं नाही. आता त्या ते त्याच्याकडे बघायला, ह्याच्याकडे बघायला, ती दिदी तिकडे खुलवायली, तू का बस म्हणून इकडे बा. छत्रपती शिवाजी महाराज बाल्य अवस्थेत आहेत. आणि माँसाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना पहिला संदेश काय दिला, माँसाहेब जिजाऊ छत्रपती शिवरायांना पाठवतायत या दरीत, या डोंगरावर, सह्याद्रीच्या काडा कोपऱ्यामध्ये छत्रपती शिवाजीराजे दिनरात फिरतायत. आणि एके दिवशी थकलेल्या छत्रपती शिवरायांनी माँसाहेब जिजाऊंना विचारावं, माँसाहेब आम्ही गेली असंख्य दिवस झालं सह्याद्रीच्या कडे कपाऱ्यामध्ये फिरतोय, कधी या दरीत उतरतोय, कधी त्या डोंगरावर चढतोय, अख्खा सह्याद्री पायाखाली घातला माँसाहेब, आम्ही नेमकं करतोय काय. आणि माँसाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना सांगावं, शिवबा आत्ताच या सह्याद्रीसोबत मैत्री करून घ्या, कारण उद्या दुश्मनांपासून रक्षण करण्याचं काम हा सह्याद्रीच करणार आहे. आणि म्हणून इतिहास वाचा, महाराजांवर जेव्हा जेव्हा हल्ला झाला तेव्हा तेव्हा महाराजांना कुशीत घेऊन महाराजांचं रक्षण करण्याचं काम सह्याद्रीच्या कडे कपाऱ्यांनी केलं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना सह्याद्रीचा छावा आजही दुश्मन म्हणतो, की सह्याद्रीचा छावा म्हणजे छत्रपती शिवाजीराजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं, तोरणा किल्ला जिंकला, स्वराज्याचं तोरण बांधून स्वराज्याची घोडदौड सुरू झाली. सगळ्यांना माहिती आहे, आज सेवेकरिता जो निवडलेला अभंग आहे ना, तो निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. आणि विशेषत्वानं मला आनंदाची गोष्ट काय वाटते, खरंच मी प्रामाणिकपणे सांगतो, या गावातल्या तरुण पोरांचं कौतुक एकाच गोष्टीसाठी आहे की यांनी शिवजयंतीच्या निमित्तानं कीर्तन ठेवलंय ना, त्या पोरांना खरंच मला माझं मन भरून आलंय. कारण कीर्तन व्याख्यानं शिवजयंतीमध्ये होणं काळाची गरज आहे. आणि शिवजयंतीच्या दिवशी कीर्तन आहे म्हणून लहाने लेकरं आहेत, कीर्तन आहे म्हणून तरुण पोरं आहेत, हायतच, पण कीर्तन आहे जयंतीत म्हणून म्हातारे माणसं आहेत. आणि महिला सुद्धा फक्त जयंतीत कीर्तन आहे म्हणून येत आहेत. नाही तर मधल्या 10 वर्षात म्हातारे माणसं जयंतीकडे जात नव्हती आणि पोरं कीर्तनाकडे येत नव्हती. पोरायली जर कीर्तनाकडे चल म्हणलं तर ते पोरग म्हणायचं, जाऊ दे डांगऱ्या डोंगऱ्याने टाळ कुटावा, आपलं काय वय आहे का रे, बसू ग इथं. आणि एखाद्या म्हाताऱ्याला जर म्हणलं ना शिवजयंतीकडे चला, म्हातारा म्हणायचं नग बाबा, त्या डीजेच्या आवाजात आपल्या छातीची कळ कोणालाच ऐकू यायची नाही. आणि आपल्या जर छातीत कळ आली तर पुढच्या वर्षी महाराजाची जयंती ना आपली पुण्यतिथी एका दिवशी यायची, उगा नसल्याला घोटाळा. म्हणून तरणी पोरं कीर्तनाकडे येत नव्हती आणि म्हातारी माणसं जयंतीकडे जात नव्हती. पण त्या म्हाताऱ्या माणसांना माहीत नाही की तुमच्या आयुष्याचं अस्तित्व हे फक्त शिवाजी महाराजांमुळे आहे. आणि तरण्या पोरांना माहीत नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्तित्वाच्या पाठीमागं सुद्धा वारकरी संप्रदायाची कीर्तन परंपरा मोठ्या खंबीरपणे उभी आहे. म्हणून आपल्या गावात जयंतीच्या निमित्तानं कीर्तन ठेवलं म्हणून आज मी फक्त शिवाजी महाराजांवर बोलणार आहे. कारण कीर्तनामध्ये शिवाजी महाराजांवर बोलणं बी जरा कठीण झालंय दादा. कीर्तनात शिवाजी महाराजांवर बोललं की लोक काय काय सुरू करतात, भांडवलच त्यांचं ते हो, भांडवलच नाही दुसरं काही. हे नवोदित तरुण कीर्तनकार फक्त शिवाजी महाराजांवरच बोलतात. हो, शिवाजी महाराजांचंच भांडवल झालंय भाऊ, कीर्तनाचंच नाही, आपल्या आयुष्याचंच भांडवल शिवाजी महाराजांमुळे. हे गोष्ट लक्षात ठेवा. बरेच जण तर म्हणतात कीर्तन हे देवासाठी असतं, कीर्तनामध्ये देवाचं नाव, देवाचं भजन, देवप्राप्ती म्हणजे आत्मा आणि परमात्मा यांचं मिलन म्हणजे कीर्तन आहे. म्हणजे ठीक आहे, कीर्तनामध्ये देवाच्या संदर्भानं बोलावं, कीर्तनामध्ये शिवाजी महाराजांवर बोलायची गरज नाही. आणि शिवाजी महाराजांवर कीर्तनात बोलायला शिवाजी महाराज काय देव आहेत का, शिवाजी महाराज देव आहेत का नाही मला माहीत नाही. पण तुमच्या माझ्या वाट्याला वर्तमानात जेवढे देव आहेत ना तेवढे शिवाजी महाराजांमुळे आहेत हे मला 100% माहिती आहे. यापा वाजवायच्या असल्या तर इमानदारीनं वाजवा. हां उगा आपलं शिवजन्मोत्सव समितीचं आपलं उगा
कंजूस माणसावनी टॉक टाईम संपल्याने बॅलेन्स नसल्याने करू नका. हां वाजवा काही लागत नाही, म्हणजे तुम्ही जागे हे माझ्या लक्षात येतं. पण होईल काही पुढचे वाजवलेत, मागचे वाजवायच्यात का बघू पुढच्या टायमाला. असं म्हणता म्हणता कीर्तन संपायचं. का बोलतोय मी हे? छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि कीर्तनाचं फार जवळचं नातं आहे दादा. एवढं नातं सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि कीर्तनाचं काय नातं आहे? इतिहास वाचा. इतिहास कधीतरी वाचला पाहिजे. इतिहासाचे कधी संदर्भ शोधले पाहिजेत. एक इतिहासकार आहे आणि त्या इतिहासकाराला प्रश्न पडलाय. तो इतिहासकार म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैनिकाचं वेगळेपण विशद करत असताना तो सैनिकांबद्दल एक प्रश्न निर्माण करतो. तो म्हणतो, त्याचं फार सुंदर वाक्य आहे. तो म्हणतो, न जाने मराठों में ऐसी क्या बात थी, न जाने छत्रपती शिवाजी महाराज में ऐसी क्या बात थी, न जाने शिवा के सैनिकों में ऐसी क्या बात थी. वो शिवा के सैनिक, वो मराठों के सैनिक कभी थकते नहीं थे, कभी झुकते नहीं थे, कभी रुकते नहीं थे, न कभी भाग कर चले जाते थे. इतिहास का कौन सा भी पन्ना निकालो, इतिहास की कौन सी भी लड़ाई निकालो, हर वक्त हर लड़ाई में शिवा के सैनिक कम है, दुश्मन के सैनिक ज़्यादा है, मगर लड़ाई के अंत में शिवा के सैनिक ने जीत हासिल की है और दुश्मन वहाँ से भाग कर चला गया है. ऐसा क्यों होता था? त्याला पहिला प्रश्न पडला, ऐसा क्यों होता था. याचं उत्तर मी पुढे देईल. आणि त्याला दुसरा प्रश्न पडला, ऐका आता तुम्हालाही पडला पाहिजे. बोलणं नाही तर इथून बोलायला होईल मी. बोलणं. हां आता दुसरा एक प्रश्न, शिवाजी महाराजांचा सैनिक कमी होतं का नाही? बोला पटकन. हां कमी होतं का नाही? दुश्मनांचं सैनिक जास्त होतं का नाही? बरं, प्रत्येक लढाईमध्ये शिवाजी महाराजांचा सैनिक कमी, दुश्मनांचं सैनिक जास्त. आणि दिदी जेव्हा जेव्हा लढाई झाली त्या लढाईमध्ये शिवाजी महाराजांचा सैनिक मारलं गेलं नाही का? मारलं गेलं ना. शिवाजी महाराजांचे मावळे सुद्धा मेले, दुश्मनांचे तर मेलेच, पण शिवाजी महाराजांचे मावळे सुद्धा मेले. मग प्रश्न पडतो, आधीच मावळे कमी, आधीच मावळे कमी, त्यात ह्या लढाईमध्ये अर्धे मेले, म्हणजे राहिले अर्धेच कमी, आणि त्याच्यात अर्धे गेले, राहिले अर्धे, तरी पुढच्या लढाईला मावळे आले कुठून? प्रश्न पडतो. पुढच्या लढाईला मावळे आले कुठून? तेव्हा तर काय मेगा भरती बी नव्हती, आता बी नाही. आता हिंगोलीमध्ये उभा होतो मी, आणि हिंगोलीमध्ये त्या रिडिंगच्या खाली काही पोरं भेटली मला, आणि ती पोरं डायरेक्ट म्हणली, सर तयारी करतोय बरीच वर्ष झालं, पण सरकार जागाच काढेना, आणि काय ती पोलीस भरतीचा पेपर ऑनलाईन करायचा आहे आम्हाला, त्याचं टेन्शन आले, सर तुम्ही कुठंतरी बोला. तेव्हा तर भरती नव्हती, आता बी नाही. तेव्हा काय भरती होती का? होय नारायण तुम्ही गेले तशी काय भरती होती का? पोलीस भरती, मिलिटरी भरती काय भरती होती का? नाही ना. मग तरी मावळे आले कुठून? तरी मावळ्यांची कमतरता स्वराज्याला भासली कस काय नाही? तर याचं एकमेव उत्तर आहे, एकमेव. अख्खा इतिहास वाचा, एकच उत्तर आहे. शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मावळ्यांची कमतरता भासली नाही, कारण तुकाराम महाराजांनी कीर्तनातून हजारो मावळे स्वराज्यासाठी तयार केले. हे वारकरी संप्रदायाचं मोठेपण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी कीर्तनाला जावं, पुणे जिल्ह्यामध्ये मुक्कामी असावं, आणि पुणे जिल्ह्यामध्ये मुक्कामी असलं की एक दूत पाठवावा पुणे परिसरात. कशासाठी? कुठं शत्रू आडला याच्यासाठी नाही, तर शिवाजी महाराजांचा एक दूत पुणे परिसरात फिरायचा आणि महाराजाला सांगायचा, या गावामध्ये तुकोबरायांचं कीर्तन आहे. आणि महाराजांकडे वेळ असायचा ना, त्या प्रत्येक क्षणी छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराजांच्या कीर्तनात समोर आसन टाकून बसायचे, आसन टाकून तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकायचे. एवढंच कशाला, शिवाजी महाराजांनी कीर्तन ऐकावं आणि तुकाराम महाराजांनी म्हणावं, शिव तुझे नाव ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र, छत्रपती सूत्र विश्वाचे तू, छत्रपती सूत्र विश्वाचे तू, शिव तुझे नाव ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वाचे. शिवाजी महाराजांचं वर्णन करावं आणि बोलू, छत्रपती शिवाजी महाराज तुकोबरायांच्या कीर्तनामध्ये वाघोली नावाच्या गावामध्ये तल्लीन झाले. दादा भजन सुरू झाला आणि भजनामध्ये समोर बसलेले रसिक श्रोते तर दंग झालेच, पण छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा कीर्तनामध्ये तल्लीन झाले. आणि दुश्मनाच्या एका दूताने दुश्मनाला असं सांगितलं की शिवाजी राजा कीर्तनात जाऊन बसलाय.
आणि ज्या अर्थी तो कीर्तनात जाऊन बसलाय ना त्या अर्थी त्याच्यासोबत तलवार नाही. कारण बिना तलवारीची क्रांती करण्याची जगातली एकमेव शक्ती वारकरी संप्रदायाच्या कीर्तनात आहे. म्हणून शिवाजी महाराज तलवार घेऊन नक्कीच बसले नसतील, कारण ते भजनात आहेत, कीर्तनात आहेत. या संधीचं आपण सोनं करावं दुश्मनांनी ठरवलं आणि ठरवलेल्या दुश्मनांनी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांवर हल्ला करण्यासाठी तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये जेव्हा सरदार पाठवले ना, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्षण वारकरी संप्रदायातल्या टाळकऱ्यांनी केलं. हे आमच्या महाराष्ट्राचा इतिहास आहे. कारण वारकरी जो फक्त वारी करी तो वारकरी नाही, तर कुप्रवृत्तीवर जो वार करी ना तो खरा वार करी. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य वाढवण्याचं काम, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात मावळे पाठवण्याचं काम जगद्गुरू तुकाराम महाराजांनी करावं. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. म्हणून आपल्या गावातल्या पोरानं जयंतीच्या निमित्तानं कीर्तन ठेवलं. या कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरू तुकोबरायांचा 4 चरणाचा उपदेशपर प्रकरणातला अभंग आहेच, पण त्यातल्या त्यात विशेषत्वानं हा अभंग छत्रपती शिवाजी महाराजांनाच उपदेश करणारा आहे. म्हणून मुद्दामहून सेवेकरिता निवडलेला आहे. 4 चरणाचा अभंग आहे. बोलताना आम्ही जरी म्हणत असू अत्यंत साधा सोपा सरळ, असं बिलकुल नाही. असं बिलकुल माने महाराज आम्ही काय म्हणतो, कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग अत्यंत साधा सोपा आणि सरळ आहे. जगातला कुठलाच संतांचा अभंग साधा सोपा सरळ नाही. कारण अभंगाच्या एका एका चरणावर आयुष्य खर्ची केलेली महात्म्य वारकरी संप्रदायात आहेत. म्हणून हे साधं सोपं सरळ नाही दादा, अत्यंत महत्वाचा. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना केलेला उपदेश, आणि जो छत्रपती शिवाजी महाराजांना उपदेश केला ना, वर्तमानामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना मानणाऱ्या मावळ्यांना सुद्धा याच उपदेशाची गरज आहे. म्हणून अभंग निवडला आहे. विठ्ठल छत्रपती शिवाजी महाराजांनी जगद्गुरू तुकाराम महाराजांना गुरु मानलाय. का गुरु मानलंय? छत्रपती शिवाजी महाराज तुकोबरायांना गुरु मानतात. दादा ऐका, वर्तमानामध्ये आता दुष्काळजन्य परिस्थिती आहे का नाही? यंदा पाऊस जरा कमी झालाय. इकडं बरा आहे का? कसं इकडं बरा आहे का? मग माझं ठरवितानाच काय म्हणजे लय हुशार आहे तो. काल ज्या गावात गेलो ना मी, ते माणूस म्हणला आमच्याकडे परिस्थिती अत्यंत कठीण आहे, आणि ऊसाच्या ट्रॅक्टरने आम्हाला 4 तास थांबून धरलं. सगळा ऊसच त्या भागात. हां असो, सध्या दुष्काळ आहे म्हणतात लोक का नाही, पाऊस जरा कमी आहे. माणसाचं लय विचित्र हो. 2 वर्षापूर्वी आमच्या गावातले लोक सगळे जात होते मंदिरात. 4 वर्षापूर्वी मंदिरात जायचे लोक, 4 वर्षापूर्वी, आणि मारुतीला नवस करायचे. काय म्हणायचे माहिती का? पाऊस पडू दे, पडू दे जरा, शेतकऱ्याचं भलं कर, कर भलं जरा. म्हणजे एखाद्या माणसाला फोन जरी लावला तर प्रल्हाद शिंदे ऐकू यायचा. काय पडर पाण्या, ए आर पडर पाण्या, पडर पाण्या, कर पाणी पाणी, शेत माझ लईतान हेल चात कावानी. पड, आणि माझं जे शेत चातकासारखं तहानलंय ना, त्याची तहान भागो. हे 4 वर्षापूर्वी. आणि 2 वर्षापूर्वी तेच लोक मंदिरात गेले, नवस केला. काय म्हणून? पड म्हणून. उघडू दे र, बंद कर तुझा शावर जरा, माती राहते का नाही ते तर बघू दे. एवढं काय तुझं शावर चालू आहे? म्हणजे लोकांना पडलेलंही जमत नाही, नाही पडलेलंही जमत नाही. दुष्काळजन्य परिस्थिती लोक म्हणतात. पण ऐका, या महाराष्ट्रातला, भारताच्या इतिहासातला सगळ्यात मोठा दुष्काळ पडला ना, ते काळ म्हणजे छत्रपती शिवरायांचा आणि तुकोबरायांचा काळ आहे महाराज. किती मोठा दुष्काळ आहे तर आमच्या संतांनी वर्णन केलंय. दुष्काळे आटीला रवेनेला मान, 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 दुष्काळे आटीला
माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्यांच्या दगडावर. अन माझ्या गावातला दलिंदर राजा गड किल्ल्याच्या दगडावर जाऊन स्वतःच त्याच्या लवरचं नाव टाकून येतंय दलिंदर. हा, गड किल्ल्यावर जायचं त्याच्यावर ते दिल काढायचं आणि त्याच्या जसं का ह्याच्या बापाच्या घरचा माल आहे. गड किल्ल्यावर जाते. साधी साधी गोष्ट आहे. किती जण गेले गड किल्ल्यावर? रायगड किती जणांनी पाहिला? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आमच्यातले 4 आहेत. बाकीच्या का येळ नाही का? बर, रायगडावर जायला येळ नाही आणि पिकनिकला बोंबलं दुसरीकडे फिरायला येळ आहे आणि फक्त म्हणायचं शिवाजी महाराज. होत नाही. प्रॅक्टिकल जगा, प्रामाणिक जगा. शिवजयंतीच्या कमिटीला अविनाश भारतीची विनंती आहे. सगळं 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 कामं झाले ना ऑफ सीझनमध्ये सगळ्या पोरांनी टूर काढायची आणि रायगडावर जायचं आणि रायगडाचं दर्शन करून यायचं. कारण वर्तमानामध्ये त्याची जास्त गरज आहे. रायगड किल्ला चढला पाहिजे, रायगडावर गेलं पाहिजे. जो माणूस रायगडावर जाऊन आला ना त्या माणसाला जगण्याची इतकी प्रेरणा भेटते ना की विचारायची सोय नाही. हो, अमेरिका सारखा देश, त्या अमेरिकेसारख्या देशाला असं वाटतंय जगावर आपली हुकूमत असावी, या जगावर आपण राज्य करावं. आणि ते अमेरिका नावाचं देश एक व्हिएतनाम नावाच्या देशावर हल्ला करताय. व्हिएतनाम नावाचा एक देश आहे. किती मोठा देश आहे? महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आणि महाराष्ट्राची लोकसंख्या जास्त आहे. या महाराष्ट्रापेक्षाही लहान असणारा देश आहे. त्या देशाचं नाव आहे व्हिएतनाम. आणि व्हिएतनाम नावाच्या देशाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येतात. भारतामध्ये आल्याच्या नंतर मुंबईमध्ये त्यांचं विमान लँड होतं. विमानच्या एअरपोर्टवर येतात. एअरपोर्टावर भारताचं सगळं प्रशासकीय सेवा, भारताचे पर्यटन मंत्री, भारताचं पुरातत्व विभाग त्या राष्ट्राध्यक्षांच्या स्वागताला जाऊन उभा राहतं. आणि स्वागताला जाऊन उभा राहिल्याच्या नंतर हॉटेलला जातात. हॉटेलला जाऊन फ्रेश होतात आणि पर्यटन विभागाचे प्रतिनिधी व्हिएतनाम नावाच्या देशाच्या राष्ट्राध्यक्षाला विचारतात, सांगा तुम्हाला भारतामधलं काय पाहायचंय? आमच्याकडे आग्र्याचा ताजमहाल आहे, मुंबईचा मरीन ड्राईव्ह आहे, मुंबईचं इंडिया गेट आहे, ताज हॉटेल आहे. सांगा तुम्हाला आमच्या भारतातलं, मुंबईतलं, महाराष्ट्रातलं काय पाहायचंय? आणि व्हिएतनाम नावाच्या देशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणतात, मी भारतात आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रात आलोय ना, तर मला दुसरं काहीच पाहायचं नाही. मला छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड पाहायचा आहे, रायगड. आणि रायगड नावाच्या किल्ल्यावर प्रशासनाची स्वारी निघते. ताफा निघतो, रायगडावर जातो. रोपवेनं रायगड चढला जातो. रायगड चढल्याच्या नंतर व्हिएतनाम नावाच्या देशाचे राष्ट्राध्यक्ष रोपवेच्या बाजूनं पायऱ्या चढून वर जातात आणि डाव्या हाताला पाहायला मिळतो राणीचा महाल. आणि रायगडावर गेल्याबरोबर राणीचे महाल आहेत. त्या राणीच्या महालामध्ये व्हिएतनाम नावाच्या देशाचा राष्ट्राध्यक्ष पाय ठेवतो. व्हिएतनाम नावाच्या देशाचा राष्ट्राध्यक्ष अख्खा राणीचा महाल पाहतो. आणि राणीचा महाल पाहता असताना एक गाईड त्याला म्हणतो, सर फक्त 1 मिनिट द्या. त्या राष्ट्राध्यक्षाला घेऊन, व्हिएतनाम नावाच्या देशाच्या राष्ट्राध्यक्षाला घेऊन एक महाराष्ट्रातला गाईड त्या राणीच्या महालातल्या सगळ्यात मागच्या बाजूला जातो आणि मागच्या बाजूला जाऊन एक गोष्ट दाखवतो. ती गोष्ट कुठली आहे तर 350 वर्षापूर्वी स्वतःच्या राणीसाठी रायगडावर टॉयलेट बांधणारा पहिला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजा. आपल्या गावात 100% टॉयलेट आहेत ना? क्या बात आहे. तुमच्या गावाला काही तर पुरस्कार बी भेटला म्हणून सांगितलं मला. मी महाराष्ट्र शासनाचा स्वच्छता दूत होतो तेव्हा महाराष्ट्रभर फिरायचो. काही इतके गायबानी लोक होते, दुसऱ्याच्या संडासात जाऊन फोटो काढू लागले आणि 12,000 उचलू लागले. मला खरं सांगतो, मी दुसऱ्याच्या संडास बाथरूममध्ये उभा राहायचं. त्याला म्हणलं ऑफिसरला कुठं माहिती आहे कोणाचा संडास बाथरूम माहिती आहे, फोटो काढायचा आणि 12,000. काही लोकांनी 12,000 उचलले, 3,000 संडास बाथरूम बांधली आणि आता त्याच्यात गवऱ्या रचतेत, त्याच्यात शेळ्या बांधतेत. एका गावात तर मी भाषणात बोलू लागलो, एक म्हातारा म्हणला, आपल्याला मोकळ्यावर गेल्याशिवाय होत नाही. 350 वर्षापूर्वी रायगडावर स्वच्छतेचं महत्त्व जपणारा राजा छत्रपती शिवाजी राजा. ही गोष्ट लक्षात ठेवा. फक्त कापाकापीचा इतिहास नाही. पुढे गेला तो राजा, सिंहासनावर बसलेला छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केलं. आणि जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा दरबार बसतो ना
त्या दरबारामध्ये डाव्या हाताला एक विशिष्ट प्रकारचा खडक आहे आणि समोर दरवाजा आहे. त्या दरवाजापाशी हळूच बोललं ना तर महाराजाच्या चबुतऱ्याजवळ स्पष्ट आवाज येतो. 2 दूत त्या चबुतऱ्यापाशी जाऊन उभे राहिले. व्हिएतनाम नावाच्या देशाचा राष्ट्राध्यक्ष महाराजांच्या सिंहासनाच्या तिथं जवळ महाराजांना नतमस्तक करतोय आणि राष्ट्राचा राज्याचा आपला एक गाईड महाराजांच्या दरवाजापाशी, म्हणजे जवळजवळ इथून त्या कमानीपेक्षाही जास्त अंतर असेल एवढ्या अंतरावरती रायगडावरची कमान आहे आणि इथं महाराजांचं सिंहासन आहे. आणि त्या सिंहासनापाशी तिथं जाऊन बारक्या आवाजामध्ये गाईड बोलतो आणि इथं दरबारात उभ्या असलेल्या त्या व्हिएतनाम नावाच्या राष्ट्राध्यक्षाच्या कानावर ऐकू येतं 350 वर्षापूर्वी गुप्त गोष्टी महाराजांपुढं पोहोचवण्याचं काम करण्यासाठी नियोजित केलेली साऊंड सिस्टीम हे छत्रपती शिवाजी महाराजांचं वेगळेपण आहे. त्या खडकावर आवाज आदळतो. मधल्या कुठल्याच लोकांना ऐकू येत नाही. दादा तुम्ही जा कधीतरी बघा, मधल्या कुठल्याच लोकांना ऐकू येत नाही, पण रायगडाच्या कमानीपाशी बोललेला आवाज महाराजांच्या सिंहासनापाशी ऐकू येतो. भेटायला आलेला दूत, भेटायला आलेला सरदार कोणत्या विचारानं आला हे महाराजांच्या पाठीमागं इथं उभा असलेला दूत महाराजांपर्यंत जाईपर्यंत सांगायचं ही त्या काळची महाराजांची नीती आहे. पुढं आला, बाजार मंडी पाहिली, बाजार पाहिला अख्खा. बाजार कसा भरायचा तर रायगडावर गेल्याच्या नंतर जो माळ आहे त्या माळाच्या पुढं बाजार आहे, दुकान आहेत, दुकानं. आणि त्या दुकानाचं वैशिष्ट्य असं आहे ते दुकानं इतक्या उंचीवर आहेत. उंचीवर का? कारण त्या काळात बाजार भरायचा, त्या बाजारला येणारे ग्राहक खाली चलत येत नव्हते तर घोड्यावर बसून राज्यातमध्ये बाजार करायला यायचे. म्हणून घोड्यावर बसून बाजार करता यावा म्हणून उंच ओटे बांधून तिथं महाराजांनी बाजार भरवला. पुढं तिकडे गेलं की टकमक टोक डाव्या हाताला. टकमक टोक कशासाठी? जो चुकला त्याला टकमक टोकावरून फेकून द्यायचं. पुढं गेल्याच्या नंतर जगदीश्वराचं मंदिर आणि जगदीश्वराच्या मंदिराच्या पुढं गेलं ना की छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आणि समाधीचं दर्शन करून परत आले. परत आल्याच्या नंतर हिरोजी इंदोलकरांची समाधी तिथं आहे. ज्यांनी रायगड बांधला ना त्या इंजिनियरला महाराजांनी विचारलं तुम्हाला काय द्यायचं? आणि हिरोजी इंदोलकरांनी सांगितलं राजा मला काहीच नको, पण त्या मंदिराच्या पायरीला माझं नाव द्या. का नाव द्या? नाव याच्यासाठी नाही, आम्ही नाव देतो ना. आम्ही कसं नाव देतो? मंदिरामध्ये फॅन दान करतो आणि पंख्याच्या पत्त्यावर नाव टाकतो. कशावर? पत्त्यावर नाव टाकतो. आणि एका कीर्तनात फॅन बंद होता तर ज्यानं दिलाय त्यानं भांडणं केली. ते म्हणला मी दिलेला फॅन बंद कस काय? आणि एवढा गरगर फिरणारा फॅन आणि त्याच्यावरचं नाव महाराजांना वाचावं कधी? तरी त्याला वाटते वर फिरणारं नाव महाराजांना वाचावं आणि आपल्या नावाची हवा घ्यावं. आम्ही हा विचार करतो. हिरोजी इंदुलकर पायरीला नाव देतात आणि महाराज म्हणतात पायरीला नाव का? तेव्हा हिरोजी इंदलकर म्हणतात महाराज जगदीश्वराचं दर्शन करून तुम्ही बाहेर पडाल ना तेव्हा तुमच्या पायाची धूळ या पायरीच्या निमित्तानं माझ्या नावाला लागल्याशिवाय राहणार नाही महाराज, म्हणून पायरीला माझं नाव द्या. हा विचार करणारे मावळे व्हिएतनाम नावाच्या देशाचे राष्ट्राध्यक्ष दर्शन करून रोपवेला वापस आले आणि पत्रकारानं प्रश्न विचारला राष्ट्राध्यक्षाला भारतात आले काही पाहू शकला असतात रायगडच का पाहिला? आणि व्हिएतनाम नावाच्या देशाच्या राष्ट्राध्यक्षानं सांगितलं अमेरिका आम्हाला हरवू शकत नाही. त्याचं एकमेव कारण आहे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती अवलंबतो म्हणून अमेरिका आम्हाला हरवू शकत नाही. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं वेगळेपण कधीतरी समजून घ्या. शिवाजी महाराजांचा सैनिक म्हणजे फक्त मारामारी कापाकापी हा शिवाजी महाराजांचा इतिहास नाही. या माय माऊल्या इथं बसल्यात ना म्हणून मला बोलणं गरजेचं वाटतं. शिवजयंतीच्या निमित्तानं तुम्ही जयंतीच्या कार्यक्रमात येणं काळाची गरज आहे. शिवजयंतीच्या तुम्ही नटून थटून नव्या साड्या घालून गावात रांगोळी सडा टाकून शिवजयंतीचा उत्सव दिवाळीसारखा करणं काळाची गरज आहे. ज्या दिवशी शिवजयंती नाही त्या दिवशी तुमच्या घरात पुरणाची पोळी पाहिजे, अंगावर नवी साडी चोळी पाहिजे आणि घरामध्ये आनंदाची भरलेली झोळी पाहिजे. त्याचं एकमेव कारण आहे तुमच्या घरात आज जो काही आनंद आहे ना तो फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आहे. तुम्ही जयंतीकडे येणं काळाची गरज आहे. स्वराज्यामध्ये महिलांचा सन्मान करणारा राजा म्हणजे शिवाजी राजा आपल्याला माहीत असावा. म्हणून तुम्हाला सांगतो छत्रपती शिवाजी महाराज इतिहासातला पहिला राजा आहे ज्या राजानं स्वराज्यात स्त्रियांचं रक्षण केलं. ऐकाई छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं ना घोडदौड सुरू झाली स्वराज्याची आणि स्वराज्याच्या घोडदौडीमध्ये स्वराज्य वाढवण्याचं काम केलं माँसाहेब जिजाऊंनी. काय केलं माँसाहेब जिजाऊंनी? आई ऐका 2 प्रश्न विचारतो तुम्हाला, खरं खरं सांगा. गावात बचत गट आहे का? आहेत का बचत गट? सांगा ना. मी का तुम्हाला हप्ता बिप्ता मागायलो का काय? हां बीसी आहे का? महिला मेळावा होतोय का? बरं जाऊ द्या सोडा, मी तुमच्या लेकरासारखं लेकरू आहे. मागच्या महिन्यात सक्रातीचा सण केला का? केला का नाही?
व्यवसाय गेलाव का नाही? हळदी कुकाला एकमेकीच्या घरी गेलाव का नाही? नाही गेला? गेलाव. काय काय गोळा केलंय? पटकन सांगा काय काय गोळा केलंय? चाळण्या, पिना, शॅम्पूच्या पुड्या, फण्या, कंगवे. बरोबर आहे ना? अहो, माझ्या घरात 38 चाळण्या आल्यात. कीर्तन बंद करून हॉटेल टाका वाटले उगय का. 38 चाळण्या आल्यात आणि जवळजवळ 40 ते शॅम्पू आलेत. बरं ते एका कंपनीचे नाहीत, सगळ्या कंपनीचे. डव, चिक, क्लिनिक प्लस, हेड अँड शोल्डर, वाटिका आणि आई वापरती शिका काही तेच आलं नाही. मग सगळे शॅम्पू कोणाच्या वाट्याला? माझ्या आणि पप्पाच्या वाट्याला. वेगवेगळ्या कंपनीचे शॅम्पू लागून टकलं पडायची वेळ आली. आई ऐका, पुढच्या वर्षी मकर संक्रांतीच्या हळदी कुंकाच्या कार्यक्रमामध्ये चहा गाळणारी चाळणी देण्यापेक्षा आणि केस धुणारा शॅम्पू देण्यापेक्षा आयुष्याची चाळणी होणार नाही आणि हा मेंदू स्वच्छ होईल ना, असं एक पुस्तक पुढच्या हळदी कुंकाला देता येते का याचा विचार करा. एक, तुम्ही म्हणाल पुस्तक नाही भेटत, 5 रुपयाचा पेन द्या, 10 रुपयाचं रजिस्टर द्या. तुम्ही दिलेला 5 रुपयाचा पेन पुढच्या वर्षभर त्या घरातल्या लेकराच्या अभ्यासक्रमासाठी उपयुक्त येईल आणि तुम्ही दिलेलं रजिस्टर लेकरांना शाळेची गोडी निर्माण होईल याच्यासाठी लागू होईल. छोट्या गोष्टीतून क्रांती होते. माँसाहेब जिजाऊंनी महिला मेळावे घ्यावे आणि महिलांना सांगावं माझं पोरग तुमच्यासाठी लढतंय, तुमच्या पोराच्या माझ्या पोराच्या पाठीमागं तुमच्या पोराची ताकद उभी करा. आणि माँसाहेब जिजाऊंच्या दरबारात घडलेला खटला सगळ्यांना माहिती आहे. रांझ्याच्या पाटलानं, रांझ्या नावाच्या गावातल्या वतनदारानं एका शेतकऱ्याच्या पोरीवर बलात्कार केला. तो शेतकरी न्याय मागायला माँसाहेब जिजाऊंच्या दरबारात आला. शिवाजीराजे लाल महालामध्ये माँसाहेब जिजाऊंनी खेड शिवापूर परिसरामध्ये शिवरायांना निरोप देऊन पाठवून बोलवून घेतलं. शिवराय आले आणि माँसाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना पहिली गोष्ट शिकवली. काय? माँसाहेब जिजाऊंनी म्हणावं, शिवबा तुम्ही स्वराज्यात किल्ले कमी बांधा फरक पडत नाही, तुम्ही किल्ले कमी जिंका फरक पडत नाही, तुम्ही शत्रूसोबत लढाया कमी लढा फरक पडत नाही, तुम्ही शत्रूला कमी हरवा फरक पडत नाही, पण जोपर्यंत महाराष्ट्रात तुमचं राज्य आहे तोपर्यंत एकाही माय माऊलीच्या इज्जतीला धक्का लागला नाही पाहिजे. हा संस्कार माँसाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केला आणि महाराजांनी पाटलाचे हातपाय कलम करून त्याला तुरुंगात डांबला. हा इतिहास आहे. इतिहासात असं एकदाही झालं नव्हतं, एकदाही, की बलात्कार करणाऱ्याला शिक्षा झाली. बलात्काराला पहिली शिक्षा करणारा जगातला एकमेव राजा छत्रपती शिवाजी राजा आहे. हे लक्षात ठेवा. जयंतीतून काय शिकायचं? छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रियाचा सन्मान केला. कोणाचा? स्त्रियांचा सन्मान केला. काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं सोनं, त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान. काळ्या रात्री तळपत होतं त्या तरुणीचं रूपाचं सोनं. हां, हे असं म्हणायचं बरं. काही जण काय म्हणते, सुभेदाराची सून मावळ्यानं उचलली आणि महाराजांसमोर आणून उभी केली आणि महाराज त्या सुभेदाराच्या सुनेला म्हणले अशीच आमची माता सुंदर असती, आम्हीही सुंदर दिसलो असतो बदले छत्रपती. साप चुकीचं आहे. महाराज असं म्हणू शकत नाहीत. ए बोरा झोपेली का? इकडे बघ. पुढच्या आठवड्यात तुझ्या गावात एक हिरोईन येणार आहे. कोण येणार आहे? उभा राह. हां उभा राह. तू उभा राह. तू मोठा आहे जरा. बरं तू नको. तू उभा रे. गावचं का बाहेर गावचं? तू काय नाही, नाचायचं आपल्या दोघाला. उठ सोडा. हा उभा राहा. माय हात वर गेला. उभा राहा. शाबास. टाळ्या वाजवा. इकडे माझ्याजवळ टाळ्या वाजवा. काय नाव आहे तुझं? हां शिवम. पुढच्या आठवड्यामध्ये तुमच्या गावात एक हिरोईन येणार आहे. कोण येणार आहे? हिरोईन. आता हिरोईन हसू नका रे. हिरोईन सुंदर आहे हिरोईन बरं का. आणि तिच्यासोबत तुझी आई आहे. तुझ्यासाठी आई सुंदर आहे का हिरोईन सुंदर आहे? टाळ्या वाजवा. जोरात वाजवा. वाह. बारकं लेकरू म्हणलं वा शिव. हिरोईन समोर आहे आणि आई समोर आहे. हिरोईन सुंदर का आई? तर हे लेकरू म्हणलं आई सुंदर. आपल्या गावातल्या शिवम नावाच्या पोराला कळतं हिरोईन किती सुंदर असू आईपेक्षा सुंदर असू शकत नाही. या जगाच्या राजाला समजलं नसेल का?
कधीतरी विचार करा. म्हणून इथं बसलेल्या पोरांनी शिवजयंतीच्या निमित्तानं महिलांचा सन्मान करायचा विचार करा. शिवजयंती फॅशन म्हणून होत नसते. शिवाजी महाराज फॅशन झाले. वारकापाशी जायचं आणि दाढी दाबायची. दाब 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 अजूक. अरे नरड दाब त्याचं किती दाबतो अजूक. हां दाढी दाबतेत, कानात बाळी घालतेत, सोन्याची होईना म्हणून भंगारची घातली, बेंटेक्सची बुलड घेतली, चंद्रकोर लावली. चंद्रकोर बोटानं लावताय ना म्हणून शिक्का आला. एक जणाकडे शिक्का बी नव्हता, बायकोची टिकली लावून घराच्या बाहेर पडलो. ते मला कोणाला कळायले टिकली आहे का गंध आहे. टिकली लावून बाहेर आला बुलाटवर. फाट 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 फाट. गाडीच्या बी अशा फॅशन आल्या का नाही. बुई अहो परवा दिवशी आमच्या पेट्रोल पंपावर गाडी आली. कळच ना काय फवारा कोण आणला म्हणलं मी. अगोदरचे म्हातारे गाडीच्या सायलेन्सरनं आवाज दिला तर ती गाडी गॅरेजला न्यायची. सायलेन्सर मध्ये कचरा अडकलाय साफ करून दे. आता सायलेन्सरनं आवाज द्यावा म्हणून गाडी गॅरेजला आहे. माझ्या एका मित्रानं गाडीचं सायलेन्सर बदलून घेतलं. असं नुसतं वाजायचं ते निस्ता दूर राखेल वाचल्याने निस्ता दूर. त्याला म्हणलं असं का बरं. मी फाट्याला आलो तरी गावात कळलं पाहिजे भाऊ आलाय. आर गावात कळतंय भाऊ आलाय पण गावकरी बोलतेत काय ते ऐक. मी त्या मित्राला गावात उभं केलं. मी गाडीवर बसलो. हाय नाही तेवढी रेस दिली मी. बरोबर 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 बरोबर. ह्या माय मावल्या काय म्हणत होते माहिती का. ते दलिंदर आले लेकराला उडवील लेकर घरात घ्या. निस्त्या गाडीच्या आवाजावून काय म्हणत होत्या. दलिंदर आले लेकरू घरात घ्या. म्हणजे आहे का नाही. आता एक नवीन फॅशन आली. गाडीवर शिवाजी महाराजाचा फोटो लावायचा. आली का. गाडीवर फोटो लावायचा. राजे राजे पुन्हा जन्माला या. कशाला. एकदा जन्माला आली तेच उपकार फेडणं झालं नाही. आणि राजे जर पुन्हा जन्माला आले तर पहिला कडे लोट तुझा करते. कारण तुझे गुण राजेला माहिती आहेत. दुसरा एक डायलॉग आहे. काय बघतोस काय मुजरा कर. बघतोस काय. हे डायलॉग एका ऑटोवाल्यानं लिहिलाय महागून. बघतोस काय मुजरा कर. पॅसेंजर बसलं की ते खाली वाकायले. कळच ना कोण कोणाला मुजरा कर. एकानं लिहिलंय राजे तुम्ही नसते तर. म्हणजे राजे नसते तर तुला ऑटो भेटला नसता. तुला म्हणायचंय काय. एकानं आणखीन सुंदर लिहिलंय राजा तुझ्या जन्मामुळे. म्हणजे राजाच्या जन्मामुळे तुझ्यावर ऑटो चालवायची वेळ आली. अरे म्हणायचंय काय. डायलॉग बाजीनं होत नसतंय. पोरं शिवाजी महाराजाचा फोटो लावतात. राजे जगदंब मराठा सरकार मराठा शासन. 2 ढाली 1 तलवार. महाराजांचा मुखवटा समोर. गाडीची स्पीड 40ची नाही 80ची. 80ची नाही 120ची. नुसती भर्र करत गाडी न्यायची. गावातून हिंगोलीतून एखादी पोरगी चालली तर तिला कट मारून पुढे जायचं. आणि गाडीवर फोटो कोणाचा महाराजाचा. गाडीवर फोटो टाका. 100% गाडीवर फोटो काढा. दिवसभर हिंगोलीमध्ये पोरीला कट मारत फिरलं हे दलिंदर गाबडं. आणि संध्याकाळी येता येता बियर बारच्या समोर ती गाडी उभी केली. आणि गाडीवर फोटो कोणाचा माझ्या राजाचा. कळकळीची विनंती आहे गाडीवर राजाचा फोटो टाका. 100% टाका. पण काळजातून सांगतो ज्या पोरानं गाडीवर फोटो टाकला ना ती फोटो कोणत्याच पोरीला कट मारून गेली नाही पाहिजे. फालतू बियर बार समोर उभी राहिली नाही पाहिजे. ही शपथ घेणं होत असलं. एका गावात असंच बोललो. एक जण म्हणला गाडी मही पेट्रोल मह हप्ते मी फेडालोय. तुला काय करायचे. मला काहीच करायचं नाही. ते म्हणला मी कट मारील नाही तर गाडी कुठं बी उभा करील. तुला काय करायचे मार. कट मारायचे तर कट मार. गाडी कुठं फालतू ठिकाणी उभी करायची तिथं कर. फक्त एक विनंती आहे माझ्या राजाचा फोटो लावून कट मारू नको. माझ्या राजाचा फोटो लावून गाडी फालतू ठिकाणी उभं करू नको. माझ्या राजाचा काढ तू ह्या आज्याचा लाव. आणि अख्ख्या तालुक्याला कळ दे तू ह्या आज्यात काय गुण आहेत ते. पण माझ्या राजाचा अपमान करू नको का. स्त्रियांचा सन्मान करणारा जगातला पहिला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजा. अरे हैदराबाद मध्ये एका पोरीवर बलात्कार होतो आणि हैदराबादच्या पोरीच्या बलात्काराची बातमी महाराष्ट्रात येते. महाराष्ट्रातल्या पोराची तळपायाची आग मस्तकाला जाते. हैदराबादचे पोलीस बलात्कार्याला पकडतात. त्याला बेड्या ठोकतात. नुसत्या बेड्या ठोकत नाहीत तर त्याला जाग्यावर ठोकतात. त्याचा एन्काउंटर करतात. एन्काउंटर. बातमी हैदराबादची.
पोरगी हैदराबादची, एन्काउंटर हैदराबादमध्ये. बातमी आली महाराष्ट्रात, हिंगोली जिल्ह्यातल्या आपल्या तालुक्यातल्या आपल्याच गावात, आणि आपल्या गावातल्या पोरानं व्हॉट्सअपला स्टेटस ठेवलं, हैदराबाद पोलिसांचे काळजातून अभिनंदन, कारण बलात्कार करणाऱ्याचा एन्काउंटरच केला पाहिजे. ही तुमच्या माझ्या काळजाची आग आहे ना. या जगातल्या बलात्काराचं पहिलं एन्काउंटर छत्रपती शिवाजी राजानं केलंय. हा इतिहास महाराष्ट्राचा लक्षात ठेवा. शाहिस्तेखानाची बोट महाराजांना कापली, इतिहास पार झाला हो. इतिहास आम्हाला वर्गात शिकवला काय? शाहिस्तेखान लाल महालामध्ये झोपलाय आणि शाहिस्तेखानावर महाराजांनी हल्ला केला, बोट कापली गेली, शाहिस्तेखान पळून गेला, धडा संपला. शिक्षकांनी शिकवलं, पोरांनी वाचलं, प्रश्नपत्रिकेत प्रश्न पडला, पोरांनी प्रश्नाचं उत्तर लिहिलं, पैकीच्या पैकी मार्क पडले, इतिहास समजला नाही, आमचा इतिहास संपला. पुढं काय घडलंय कधीतरी समजून घ्या दादा. शाहिस्तेखानाची बोट कापली म्हणजे महाराज उठले लगेच लाल महालात गेले असं नाही. 1 महिना अभ्यास केलाय. किती महिना? बोला आता, झालं संपलं. किती महिना? आणि शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोट कापली, हे शाहिस्तेखानाला दिलेलं बड्डे गिफ्ट आहे. काय? बड्डे गिफ्ट. वाढदिवस आहे. कोणाचा वाढदिवस आहे? शाबास, मोठ्यानं बोलायचं. कोणाचा वाढदिवस आहे? लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे राज. जा तुम्ही गडावर, सिद्धीचं सैनिक यावन, सिद्धीच्या सैनिकानं म्हणावं, अकेला खडा आहे काफिर, डर नाही लगता, आणि बाजीनं म्हणावं, चल हट. आणि त्या एका वाक्याच्या नंतर युद्ध सुरू व्हावं, बाजी प्रभूनं धारातीर्थी पडावं, तोफेचा आवाज विशाळ गडावून यावा, तेव्हा देह ठेवावा. अशी मावळ्यांची तोफ उभी राहिली. का उभी राहिली? दुश्मनांचं सैनिक पळून गेलं आणि महाराजांचं सैनिक का लढलं? एकच कारण सांगतो. दुश्मनांचं सैनिक लढलं पैशासाठी, दुश्मनांचं सैनिक लढलं अमानतीसाठी, दुश्मनांचं सैनिक लढलं खैरातीसाठी. अर्थात खैरात भेटली की पैसा भेटतो, पैसा भेटलं की घर भरतं, पोट भरतं. दुश्मनांचं सैनिक लढलं पोटासाठी आणि महाराजांचं सैनिक लढलं पोटापासून एक इथवर जी छाती आहे ना, त्या छातीतल्या स्वाभिमानासाठी. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अजरामर झाला. असंख्य मावळे तुमच्या डोळ्यासमोर आहेत. एक मावळा सांगतो आणि थांबतो. नाशिक जिल्हा आहे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये एका आदिवासी पाड्यावरचा मावळा आहे. कनेरा गड नावाचा एक गड आहे आणि त्या कनेरा गडाचा तो किल्लेदार आहे. आम्हाला मावळे माहितीच नाहीत, हे दुर्दैव आहे. आम्हाला मोजकेच मावळे माहिती आहेत, खरे मावळे आणखीन डोळ्यासमोर आले नाहीत. त्या नाशिक जिल्ह्यातल्या कनेरा गडाचा एक किल्लेदार आहे. त्या मावळ्याचं नाव आहे रामजी पांगेरा. दादा, रामजी पांगेरा नावाचा मावळा दिलेर खान महाराष्ट्रावर चाल ठोकून येतो. दिलेर खान, आणि दिलेर खानाचं सैनिक आहे 3 ते 4 हजार आणि या रामजी पांगेराचं सैनिक आहे फक्त 1300. त्या 1300तले 500 मावळे यानं कनेरा गडावर ठेवले, उरलेले मावळे आपल्या सोबत घेतले आणि उरलेले ते 800 मावळे घेऊन हा दिलेर खानाला आडवा झाला एकटा रामजी पांगेरा. दिलेर खानाचं सैनिक आहे 3 ते 4 हजार आणि रामजी पांगेराचं सैनिक आहे फक्त 800. 800 मावळे तुटून पडतात. 800 मावळे हर हर महादेव म्हणून हल्ला करतात. दिलेर खान एवढा घाबरतो ना, एवढा घाबरतो, तो मावळ्यांचं रौद्र रूप पाहून तिथून पळून जातो. पुन्हा दिलेर खान महाराष्ट्रात येत नाही, इतिहासाची नोंद आहे. पण त्या लढ्यामध्ये एक दुर्दैवाची घटना घडते दादा. काय घटना घडते? त्या लढ्यामध्ये रामजी पांगेरा मरण पावतो. रामजी पांगेरा धारातीर्थी पडतो. रामजी पांगेरा धारातीर्थी पडलेलं पाहून मावळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं. मावळे रामजी पांगेराचं प्रेत उचलतात, त्याला आपल्या वाडे वस्तीवर घेऊन जातात. रामजी पांगेरा जिथं राहतोय ना, त्या आदिवासी पाड्यावर रामजी पांगेराचं मडण घेतलं जातं, प्रेत नेलं जातं. आणि रामजी पांगेराच्या घरामध्ये त्याची बायको आहे, रामजी पांगेराचा लहाना भाऊ आहे, एक म्हातारी आई आहे, एक म्हातारा बाप आहे. रामजी पांगेराच्या बापाचं नाव आहे मारुती पांगेरा. मारुती पांगेरा, त्याची आई, त्याचा भाऊ, त्याची बायको 10 मोकलून रडायला लागतात. हा ठाहू महाराजांच्या कानापर्यंत जाऊन पोहोचतो. रायगडावर खबर जाते, दिलेर खानाला आडवा झालेला रामजी पांगेरा शहीद झाला. महाराज तिथं श्रद्धांजली अर्पण करतात आणि फक्त तिथं श्रद्धांजली अर्पण करत नाहीत, महाराज निरोप देतात, आम्ही रामजी पांगेराच्या घरी भेटायला जाणार. एक दूत वाऱ्यासारखा निरोप घेऊन नाशिक जिल्ह्यात जातो. रामजी पांगेराचा बाप मारुती पांगेरा, लक्षात ठेवा, त्या मारुती पांगेराला जाऊन सांगितलं जातं महाराज तुमच्या भेटीला येत आहेत. आणि मारुती म्हणायला लागतो, खरं सांग गड्या, खोटं बोलू नको. माझ्यासारख्या गरीब माणसाच्या घरी, माझ्यासारख्या वाड्या वस्तीवर राज कशाला येतील? ही काय वाड्या वस्ती जवळ आहे का?
आणि तो मावळा म्हणतो नाही, शब्द राजानं दिलाय आणि राजा दिलेला शब्द पाळतो, कारण तो छत्रपती शिवाजी राजा आहे. अरे रामजी पांगेराचा शहीद झालेल्या रामजी पांगेराला भेटायला, त्याच्या घराला भेटायला महाराज येणार. मारुती पांगेराला आनंद होतो. काय नवल दादा, मारुती पांगेराचा बाप घरातल्या लोकांना बोलवतो, वस्तीवरच्या लोकांना बोलवतो, पाहुण्या रावळ्याला बोलवतो, अहो गावा परिसरातल्या लोकांना बोलवतो, बैठक घेतो आणि म्हणतो ऐका, आता रडायचं नाही, आपला इटाळ संपला बघा. आई, घरातला माणूस गेला तर 10 दिवस इटाळ संपवित नाही आम्ही. दारात सडा टाकत नाही, दारात रांगोळ टाकत नाही, ती गल्लीमध्ये सुकसुकाट असतो, कपाळावर आम्ही कुंकू लावत नाही. अहो आम्ही विटाळ पाडतो. रामजी पांगेरा गेलाय, 3ऱ्या दिवशी कानावर निरोप आलाय आणि मारुती पांगेरा म्हणतो आता खबरदार, कुणीही रडायचं नाही, आता रडायचं नाही. का? आपला रामजी मेला नाही, आपला रामजी शहीद झाला. शहीद आणि मरणं सोपं आहे, शहीद होणं फार अवघड आहे. मारुती पांगेरानं सांगावं, घरातल्या मंडळींनी म्हणावं, मग करावं काय? काय करावं म्हणजे राजा येतोय, राजा, राजाच्या स्वागताची तयारी करा, उत्सवाची तयारी करा. अख्खी वस्ती सजवली, अख्ख्या वस्तीमध्ये फुलाच्या अशा घड्या टाकल्या, वर एक घोंगडी टाकली. राजाची अशी डोळ्यामध्ये अशी चाणाक्षानं वाट बघणारी मारुती पांगेरा आणि त्यांची सगळी घरातली मंडळी. राजाची पालखी यावी, राजानं पालखीतून उतरावं. दर मजल चलत 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 मारुती पांगेराच्या घराजवळ यावं. मारुती उभाय, मारुतीचा पोरगा उभाय, मारुतीची बायको उभी आहे, विधवा झालेली सून उभी आहे. राजानं मारुती पांगेराकडे बघावं आणि चेहऱ्यावरून ओळखावं, हाच रामजीचा बाप असला पाहिजे. आणि लिहून घ्या, या जगाच्या इतिहासात शहीद झालेल्या सैनिकाच्या पाया पडणारा पहिला राजा छत्रपती शिवाजी राजा. मारुती पांगेराच्या पायावर डोकं ठेवावं, मारुतीनं उचलून घ्यावं, मारुती पांगेराला मिठी मारावी दादा. आणि मारुती पांगेराला मिठी मारली ना, महाराज प्रामाणिकपणे सांगतो, माझ्या राजाच्या डोळ्यातलं पाणी मारुती पांगेराच्या पाठीवर पडलं आणि मारुती पांगेराच्या डोळ्यातलं पाणी महाराजांच्या पाठीवर पडलं. लोक म्हणतात महाराज रडले नाहीत, साप खोट आहे. माझे महाराज 1000 वेळा रडले. बाजी गेला तेव्हा रडले, तानाजी गेला तेव्हा रडले, रामजी गेला तेव्हा रडले. कारण रडणं हे संवेदनशीलपणाचं सगळ्यात मोठं लक्षण आहे. आणि महाराजांनी इतका संवेदनशील राजा या जगात दुसरा झाला नाही. महाराजांनी मारुतीला आधार द्यावा, मारुतीनं महाराजांना आधार द्यावा. महाराज बसावे आणि बसलेल्या मारुतीला महाराजांनी दुःखित कंठानं बोलायला सुरुवात करावी. रामजी गेला, गेला रामजी, धाडसी होता रामजी. जोपर्यंत रामजी सारखं सैनिक आमच्या पाठीशी आहे, जोपर्यंत ह्या हिंदवी स्वराज्यामध्ये रामजी सारखा बहादर योद्धा आहे ना, तोपर्यंत या हिंदवी स्वराज्याकडे वाईट नजरेनं बघायची कोणाचीही हिंमत होणार नाही. आमचा प्राण म्हणजे रामजी सारखा मावळा आहे. सगळ्या लोकांच्या डोळ्यात पाणी यावं, मारुती पांगेराच्या डोळ्यात पाणी यावं. त्यानं डोळं पुसावं, म्हणावं काय बोलतायसा राज, ओ राज काय बोलतायसा? अहो माझा रामजी धाडशी नव्हता, अहो तुम्ही धाडशी होता म्हणून माझा रामजी धाडशी होता. तुम्ही काय कमी धाडस कमी करताय का? अफजल खानाचा कोथळा एकट्यानं फाडला, शाहिस्ते खानाची बोटं एकट्यानं कापली. औरंगजेबाच्या दरबारात अपमान झाला तर भर दरबारात औरंगजेबाचा अपमान करणारा पहिला योद्धा म्हणजे शिवाजी राजा. ही साधी गोष्ट आहे का? आणि ज्याचा राजा एवढा असा धाडशी असतो ना, त्याच्या सैनिकानं धाडशीच असावं लागतंय बघा, धाडशीच असावं लागतं. महाराजांना आनंद वाटावा आणि महाराजांनी एका मावळ्याला खुणवावं. मावळ्याच्या हातामध्ये एक सोन्या नाण्यानं मोहरानं भरलेली पिशवी असावी आणि ती भरलेली पिशवी मावळ्यानं मारुती पांगेराच्या हातात द्यावी. मारुती पांगेरानं पिशवीचं तोंड काढावं, सोडावं आणि मधी बघावं तर काय, अरे मधी सोन्याच्या हिऱ्याच्या मुद्रा आहेत, त्या काळची चलित नाणं आहेत. आणि ती नाणी पाहून मारुती पांगेरानं म्हणावं, राज हे काय, काय हे राज? आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणावं, राजघराण्याकडून तुमच्यासाठी ही सांत्वनपर भेट आहे. आणि मारुती पांगेरानं ती पैशाची त्या नाण्याची थैली अशी फेकावी आणि म्हणावं, तुमचे ऐरवित धन ते मज मृत्तिके. राजा ही माझ्यासाठी माती आहे आणि तुम्हाला काय वाटतंय?
माझा रामजी शहीद झाला, माझा रामजी स्वराज्यासाठी लढला, माझा रामजी दिलेर खानाला आडवा झाला, माझ्या रामजीला मरण आलं. ते मरण या पैशासाठी आलं, या सोन्यासाठी आलं, या नाण्यासाठी आलं नाही राज. माझा रामजी मेला त्याचं एकमेव कारण होतं, त्याचा देव, त्याचा राजा इथं हिंदवी स्वराज्य उभं करतोय. त्या हिंदवी स्वराज्यासाठी माझा मारुती शहीद झाला, तुमच्या पैशासाठी शहीद झाला नाही. राजा, माझ्या रामजीच्या बलिदानाचा अपमान करू नका. राज, माझ्या रामजीचा अपमान करू नका. आणि महाराजांनी म्हणावं, तुम्ही थकलाय तुम्ही, तुमचा संसार व्यवस्थित चालावं म्हणून ही मदत करतोय. मारुती पांगेरानं ताड 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 झोपडीत जावं, हातात इळा घ्यावा, इळा घेऊन राजासमोर यावं, हाबूक ठोकावा आणि महाराजाला म्हणावं, ओ राज, शेतकऱ्याची औलाद आहे, आता तुम्ही भेटायला आलायसा आणि तुम्ही भेटल्यामुळं माझ्या अंगामध्ये 10 हत्तीचं बळ आलंय, जगण्याला एक नवी दिशा भेटली आहे. आणि जोपर्यंत मी जिवंत आहे, जोपर्यंत या श्वासात श्वास आहे आणि या मनगटात ताकद आहे ना, तोपर्यंत मुरमाड मातीतून सुद्धा सोनं पिकवायची तयारी या शेतकऱ्याच्या अवलादीची आहे. राजा, तुम्ही त्याची काळजी करू नका. राजा, महाराजांना आनंद वाटावा. जोपर्यंत मारुती पांगेरासारखे शूर सरदार, शेतकरी सरदार आहेत, तोपर्यंत स्वराज्याला काळजी नाही. आणि महाराजांनी म्हणावं, नाही पण राजघराण्याकडून काहीतरी घ्या, काहीतरी घ्या. आणि मारुतीनं म्हणावं, घेतो की नाही, कोण म्हणलंय? तुम्हासनी वाटतंय ना आम्ही काहीतरी घ्यावं, तुम्हासनी वाटतंय ना आम्हाला चांगलं वाटावं, तुम्हासनी वाटतंय ना माझ्या रामजीच्या आत्म्याला शांती लाभावी, आम्ही घेणार. बोला, देणार का? सांगा तुम्हाला काय हवंय. आणि मारुती पांगेरा म्हणतो, राजा, माझ्या रामजीला पदरात घेतलायसा, माझा रामजी स्वराज्याच्या कामी आलाय, हा रामजीचा धाकला भाऊ इथं उभा आहे, ह्याला बी घ्या स्वराज्यात सामील करून, ह्याला बी येऊ द्या वीर मरण आणि ह्याला बी येऊ द्या स्वराज्याच्या कामी. जोपर्यंत मारुती पांगेरासारखा शेतकरी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात आहे ना, तोपर्यंत आळ्या पडून मेला, आळ्या पडून. आता कोण आहे ते बघू नका, माझ्याकडे पहा. कीर्तन लांब बसतेत असं. शिवजयंतीच्या कार्यक्रमात काय काय अंधारात बसलेत, तेव्हा तिकडं लय लांबवर बसलीत, पांढरी शर्ट चमकायलीत, कलर माझ्यासारखा आहे म्हणते काही चमकनात. शिवजयंतीचा कार्यक्रम अंधारात बसून ऐकायचा नाही. अंधारात कोण बसतंय, ज्यानं पट्टी दिलेली नसती ती. आणि ज्या राजानं आपल्याला उजेडात आणलं ना, त्याचं चरित्र उजेडातच बसून ऐकायचं. चला, यानंतरच्या विशेष टाळ्या हे युट्यूब वाले. वा, कोणतं चॅनल आहे? संत शिरोमणी बाबा नामदेव महाराजांच्या नावानं. दोन्ही बी एकच आहे का? मग सांगा ना दुसरं बी. सुरेश उबाळे. वा वा, शूटिंग आहे का? यूट्यूबला टाकणार आहेत ना? टाका बरं, पण टायटल चांगलं द्या बरं. हसून हसून लोक गेले कोमात, आपल्याला कोमात गेलेले बाहेर काढायचे. परवा दिवशी तर एकानं स्टेटस दिलंय, कीर्तन ऐकून बाया पागल झाल्या. अरे हे काय टायटल आहे का? बाया पागल झाल्या. पागल समाज वटणीवर आणण्यासाठी कीर्तन हे माध्यम आहे, आणि कोमात गेलेले लोक बाहेर काढण्यासाठी कीर्तन हे माध्यम आहे. तुमच्यामुळं कीर्तन घराघरापर्यंत जाऊन पोहोचला आणि महाराज गावागावापर्यंत जाऊन पोहोचला. म्हणून एकदा जोरदार टाळ्या या यूट्यूब चॅनलवाल्यांसाठी. यानंतरच्या विशेष टाळ्या सगळे पुरुष माय माऊल्यांसाठी वाजवतील जोरात. वा, असं लबाड वागायचं नाही. मी म्हणलं सगळे पुरुष, मग ज्यांनी नाही वाजवले ते कोण आहेत? वाजवा जोरात. बस. आणि आई, आता तुम्ही वाजवा ह्यांच्यासाठी. हा, आणि शेवटी जाता जाता आता मला बी काही तर द्या ना टाळ्या. नग नग, सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी नसतात. ऐका, माझ्यासाठी एकच काम करा. जाता जाता छत्रपती शिवाजी महाराजांसमोरून गावातल्या मंदिरासमोर एक प्रार्थना करा. हे अविनाश भारती नावाचं पोरग इथून पुढं कमीत कमी 80-90 वर्ष असंच महाराष्ट्रभर फिरावं. दादा, टाळ्या का लेट वाजल्या माहिती का? हे हिशोब लावायले 2024 अधिक 80. तू असशील पण आमचं कसं काय? माझंही काही खरं नाही. मी उद्याचा कार्यक्रम करेल्याची गॅरंटी नाही, मगर अपने होठों पे तुझको सजाना चाहता हूँ.
मैं तुझे गुनगुनाना चाहता हूँ, आखिरी सांस भी तुझे गुनगुनाते हुए आए विठोबा, क्योंकि मैं मौत भी शाहीर की तरह शाहिराना चाहता हूँ. काहीच नको, आपण सगळेजण इथं आलात, ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार. आणि सगळ्या लोकांना सांग नाही, पोरं जयंती गावात चांगली करायलेत, चांगल्याला चांगलं म्हणा. वाईट वाटतंय मला, पोरांनी जयंती कीर्तनाची ठेवली तरी अख्खं गाव नाही, म्हणजे नाहीत ते उद्या म्हणते पिढी बिघडली हो. पोरं कशा बी वागायले तो. अरे काल कीर्तन ठुलतो, तू कुठं खपला होतास? लई लोक हुशार आहेत हो, चांगलं करायला त्याच्या पाठीमागं उभं राहतात. ह्यांचं थोडं चुकलं ना, नाही आमच्या काळात असं नव्हतं. माहिती आहे सगळ्यांनी काय होतं आणि काय नाही. त्याही काळात वाईट लोक होते, याही काळात येतं, पुढच्याही काळात असणार आहेत. आपण समाजातलं वाईट शोधायचं का चांगलं शोधायचं, आपला आपला दृष्टिकोन आहे. तुम्ही मला बोलवलं, सगळ्यांचे आभार. शेवटचं भजन करायचं आपलं, शेवटचं. ज्याला हात आहे त्यानं टाळी वाजवायची, ज्याला जीभ आहे त्यानं भजन करायचं. हात असून टाळी वाजवणार नाही, त्याच्या हातावरून वारं जाईल. आणि जीभ असून जे भजन करणार नाही, दाताखाली जीभ येऊन 2 तुकडे होतील. किती? 2. कुठला आहेच र? दाते दाव. कुठला? दाते दाव, दाते दाव. तालुता दिला हिंदोली, दाते दाव. असं जर होऊ द्यायचं नसेल तर ज्याला जीभ आहे आणि ज्याला हात आहे त्यानं प्रेमपूर्व अंतकरणातून भजन करा. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनंती, असे लिहिलेले कुरे विडी वाकुडी उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. एकच मिनटं दादा, 1 मिनिट. या कीर्तनासाठी ना माझा एक मित्र आहे, तो अगोदर आर्मीत होता, आता तुमच्या हिंगोलीच्याच SRPF ना, SRPF फौजमध्ये आहे. प्रतिकूल परिस्थितीपासून आम्ही सोबत होतो. तो संभाजी माऊली महाराज आले, माऊली महाराज सुद्धा इथं उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. काय योग आहे आज. गणेश, 2 गणेश, माऊली, नामदेव, शंकर, संतोष आणि कीर्तन अविनाशी आणि पुन्हा लखन. सगळा योग जुळून आलाय. तो माझा नारायण नावाचा मित्र आलाय, त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. इथं हिंगोलीला शिक्षक म्हणून असलेला नितीन इंगळे नावाचा माझा मित्र, शिक्षक असताना सुद्धा तो आला. आणि त्याचं एक वैशिष्ट्य, तो शिक्षक असून शिकवतो, हे पण त्याचं एक वैशिष्ट्य आहे. म्हणून तो सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित आहे. त्याचेही आभार मानतो. सगळ्यांनी प्रेमपूर्व अंतःकरणातून ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय बोले ले कुरे वेडी वाकुरे उत्तरे क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही उच्चारिला अधिकार व्यापुरा. क्षमा अपराध महाराज तुम्ही सुद्धा मने ज्ञानेश्वर रागा माया बहेगी करा. क्षमा अपराध महाराज तुम्ही सुद्धा ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम. 2 मिनिटं कोणी उठू नका, 2 मिनिटं.